नमस्कार. आपण आलो इकडे पटायामध्ये. मी तुम्हाला काय करतो माहीत आहे, तुम्हाला तुमची जागा दाखवतो. तर आज जागा दाखवणार आहे पटायामध्ये. सो पटायातली प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आपण आता आलो आहोत रिवेरा मोनॅको या साईटच्या ऑफिसमध्ये. आणि तुम्ही पाहताय इकडची झुंबरं, तर मी त्या प्रेमातच पडलो आहे. काय झुंबर म्हणजे अक्षरशः झुंबरांची झुंबड आहे. आणि हा पाहताय प्रोजेक्ट जो आम्ही बुकिंगच्या वेळेस पाहिला होता, जसाच्या तसा उभा केला आहे, तो मी तुम्हाला आज दाखवणार आहे. सो चला तर मग पाहूया. रिवेरा मोनॅको ही हा एंट्रन्स आहे रिवेरा मोनॅकोचा. तुम्ही जेव्हा आत याल तेव्हा तुम्हाला असा एंट्रन्स दिसेल. हे समोर दिसतंय हे पूर्ण पार्किंग आहे. इकडे गेस्ट पार्किंगसुद्धा अवेलेबल आहे. आम्ही इकडे आताच गाडी लावलेली आहे. सो चला पाहूया रिवेरा मोनॅको. सो हे जे तुम्हाला प्रतिकृती दिसते किंवा मॉडेल दिसते, हे आम्हाला बुकिंगच्या वेळेस दाखवलं गेलं होतं की असा प्रोजेक्ट बनेल. आणि याच्यावरच बऱ्याच आमच्या क्लायंटनी बुकिंग केलं. सो चला तर मग हा 3 वर्षापूर्वी दाखवलेला हा जे मॉडेल आहे आणि आता जे प्रत्यक्ष अवतरलं आहे म्हणजे किंवा साकारलं आहे म्हणा, ते कसं आहे ते आपण एकदा पाहूया. सो रिवेरा मोनॅको आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, ॲम्युनिटीज पाहणार आहोत. सो चला तर मग पाहूया रिवेरा मोनॅकोच्या ॲम्युनिटीज आणि प्रत्यक्षात कसा आहे रिवेरा मोनॅको हा प्रोजेक्ट. आपण आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला ही लॉबी दिसते. मित्रांनो, ही लॉबी पूर्ण बॅगचं डेकोरेशन इथं केलेलं आहे. आणि इथून आपण आता निघालो आहे लिफ्टकडे. आपण अगोदर ॲम्युनिटीज पाहणार आहोत. बघा, हा लिफ्टचं डेकोरेशन तुम्ही बघू शकता. हा लक्झरियस प्रोजेक्ट आहे. लिफ्ट तुम्ही पाहू शकता, इकडे सोफे ठेवलेले पाहू शकता. हे झुंबर तर पुन्हा एकदा मी म्हणलो की छान झुंबर आहे. सो चला मग जाऊया लिफ्टमध्ये आणि पाहूया ॲम्युनिटीज काय काय आहेत या प्रोजेक्टमध्ये. रिवेरा मोनॅको असं याचं नाव आहे. रिवेरा ग्रुपचा हा प्रोजेक्ट आहे. रिवेरा ग्रुप हा लक्झरियस प्रोजेक्टसाठी ओळखला जातो. आपण लिफ्टमध्ये आलो आहोत. हे लिफ्ट आहे आणि आपण आता जाणार आहोत, काही ॲम्युनिटीज पाहणार आहोत. जसं की आपलं जिम आहे, इन्फिनिटी स्विमिंग टँक आहे. सो ही जिम आहे. सो अगोदर जिममध्ये जाऊया. सो ही जिम तयार केलेली आहे. तुम्ही पाहताय की एका साईडला जिम आणि समोर अथांग समुद्राचा व्ह्यू. म्हणजे तुम्ही जिम करता करता समुद्र पाहून जो काही तुम्हाला व्ह्यू मिळतो, मित्रांनो, याचेच पैसे आहेत. आणि हे प्रत्यक्षात जे काही साकारलं आहे ना, ते पाहून अक्षरशः अवाक होतो माणूस. इतक्या जबरदस्त ॲम्युनिटीज आहेत. ज्या मित्राने माझ्या फ्लॅट घेतला आहे ना, त्याच्या फ्लॅट घेताना आम्हाला असं वाटलं की हा काय रिस्क घेतो आहे, पण आता त्याचं पैसे दुप्पटपेक्षा जास्त झालेले आहेत. सो जेव्हा बुकिंगमध्ये त्याने घेतला तेव्हा सी फेसिंग त्याने घेतला आणि सी फेसिंगच्या रेट जास्त असतात. सो तुम्ही पाहताय ही जिम आहे आणि प्रत्यक्ष जशी सांगितली होती तशीच जिम त्यांनी करून दाखवलेली आहे. सो हॅट्स ऑफ. मित्रांनो, हा आहे इन्फिनिटी स्विमिंग टँक. 21व्या मजल्यावर हा स्विमिंग टँक आहे. तुम्ही पाहू शकता काय, पोहू पण शकता. सो इथे पोहताना तुम्ही पूर्ण एका साईडला पटाया सिटीचा व्ह्यू घेऊ शकता आणि दुसऱ्या साईडला ऑलमोस्ट बीच आहे आणि अथांग समुद्र आहे. सो 21व्या मजल्यावर असा स्विमिंग टँक साकारलेला आहे, ज्याला इन्फिनिटी स्विमिंग टँक असं म्हणतात. एक बेबी स्विमिंग टँक आहे आणि एक मोठा स्विमिंग टँक आहे. सो इकडे तुम्ही पाहू शकता समुद्राचा व्ह्यू आपल्या रिवेरा मोनॅको प्रोजेक्टमधून 21व्या मजल्यावरच्या इन्फिनिटी स्विमिंग टँकच्या जवळून. सो इथे तुम्ही बसून बघू शकता. सो चालताना तुम्हाला दिसेल वर सुद्धा छान डेकोरेशन केलं आहे. आणि आपण आता प्रवेश, हे बघा झुंबर. मी तुम्हाला सांगितलं ना, झुंबर मला खूप आकर्षित करता येते झुंबर. आणि हे जे काही डेकोरेशन त्यांनी केलं आहे आणि जी काही लॉबी केली आहे, ते जे काय मी बोलू मला हेच कळत नाही, इतकं सुंदर केलेलं आहे. सो चला आता आपण जाऊया जिथे सीटआउट्स केलेलं आहे वर, जिथे तुम्ही पुस्तक वाचत बसू शकता किंवा पार्टी करू शकता. असं जे सीटआउट आहे ते सुद्धा वरच्या फ्लोअरला आहे. इथून सुद्धा तुम्हाला पूर्ण पटाया सिटीचा व्ह्यू मिळतो. तर तुम्ही घरामध्ये न बसता इथे येऊन शांत इथला
आनंद घेऊ शकता. छान वारंसुद्धा आहे आणि खूप उंचच्या उंच त्यांची स्वप्न असतील त्यांच्यासाठीच हे आहे. कारण हे बघा, पटाया सिटी जॉम्प्टन एरियामध्ये आपला हा प्रोजेक्ट आहे आणि समोर सगळी पटाया सिटी दिसते. सो इथे बसून आपण पूर्ण सिटी व्ह्यूचा आनंद घेऊ शकतो. सो सिटी व्ह्यू आहे, त्याचबरोबर इकडे थोडंसं बीच व्ह्यू आहे. सो हा सीट आऊट फक्त तुमच्यासाठी ही ॲम्युनिटी. माझ्या मित्रानं 40व्या मजल्यावर जो फ्लॅट बुक केला होता त्याचा हा व्ह्यू आहे. त्याचं इन्स्पेक्शन चालू आहे आता, की क्लायंटला दाखवतात की आम्ही जसा तुम्हाला दिला होता तसा तुम्ही एकदा बघून घ्या, इन्स्पेक्शन करून घ्या. काही राहिला असेल, काही खराब दिसला असेल तर ते त्याचे फोटो काढून घेत आहेत. आणि फ्लॅट मिळायच्या अगोदर हे इन्स्पेक्शन हा त्यांचा रुटीन आहे आणि त्यांचा एक पर्सन आलेला आहे जो सगळ्या गोष्टींचे फोटोज काढून घेतो आहे. सो इन्स्पेक्शन चालू आहे आणि तुम्ही बघू शकता रिव्हिएरा मोनाकोचं ब्रँडिंग. हे बाथरूम आहे. सो एक सॅम्पल फ्लॅट मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण हा जो फ्लॅट आहे हे इन्स्पेक्शन चालू आहे. इन्स्पेक्शन कसं असतं, काय असतं, हेही अजून बाकी बऱ्याच गोष्टी इथे यायच्यात. अजून इंटेरियर व्हायचं आहे, जे आपण करायचं आहे. सो हा माझ्या मित्राचा फ्लॅट आपण पाहू शकता आणि व्ह्यू मित्रांनो अप्रतिम. इकडे प्लॅटफॉर्म आहे, ओव्हन, त्याचबरोबर लाईटिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. फ्रीज आहे. सगळ्या ह्या गोष्टी आपल्याला बिल्डरकडूनच मिळतात ह्या लक्झरियस प्रोजेक्टमध्ये. आणि ही बाल्कनी आहे आणि बाल्कनीमधला व्ह्यू बघा मित्रांनो. सो तुमच्या बाल्कनीमधून असा व्ह्यू असेल, तुम्ही 40व्या मजल्यावर असाल तर याच्यापेक्षा दुसरं काय आहे. आणि 3 वर्षामध्ये जवळजवळ या प्रॉपर्टीचा रेट दुप्पट झालेला आहे. सो अशा प्रकारे ही प्रॉपर्टी रिव्हिएरा मोनाको जशी सांगितली तशीच दिली असं मी म्हणायला हरकत नाही. सो हा बेड आहे. अजून बऱ्याच गोष्टी इथे येणार आहेत. कटलरी, समोर LED दिलेला आहे, इकडे सोफा आहे. सो अशा प्रकारे गोष्टी दिलेल्या आहेत. हे सगळं अजून मांडायचं आहे व्यवस्थित. सो आपण 40व्या मजल्यावरचा फ्लॅट पाहिला. याचं पोझिशन मिळायचं बाकी आहे, कारण काही गोष्टी फायनल पेमेंट आणि काही गोष्टी बाकी आहेत. सो 40व्या मजल्यावर रिव्हिएरा प्रोजेक्टमध्ये ही लक्झरियस प्रॉपर्टी आहे. इथे अशा हॉटेलसारख्याच रूम्स असतात जेणेकरून तर रेंट इन्कम आणि हे सगळं मिळतं. सो नाईस्ट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन. ॲम्युनिटीजसुद्धा आपण पाहिल्या. सो इन्व्हेस्ट करायला आता तुम्हीसुद्धा एक प्रॉपर्टी व्हिजिट करायला इकडे हरकत नाही. मित्रांनो तुम्ही पाहताय सॅम्पल फ्लॅट. सो हा सॅम्पल फ्लॅट बनवलेला आहे त्यांनी. सो असा आपला फ्लॅट होऊ शकतो हे दाखवायचं आणि असाच झालेला आहे. फक्त यामध्ये इंटेरियर करायचं बाकी आहे. सो हा सॅम्पल फ्लॅट एकदा बघून घ्या, खूप सुंदर आहे. हा सॅम्पल फ्लॅट हे स्टुडिओ अपार्टमेंट आहे. इकडे किचन आहे, इथे डायनिंग, इकडे हा बेड आहे आणि समोर तुम्ही पाहताय स्विमिंग टँकचा व्ह्यू आणि समोर सी व्ह्यू. सो असा हा स्टुडिओ सॅम्पल फ्लॅट आपण पाहतोय. त्याच्यानंतर हा 1 BHK असावा कदाचित.
समोर बघा झुंबर पुन्हा एकदा, त्यानंतर हा बेड, ग्रेट व्ह्यू बघा मित्रांनो. सो व्ह्यू फारच अप्रतिम आहे. आणि काय तुम्ही बघत राहा फक्त, मी काय बोलत नाही, कारण सगळं पेंटिंग झुंबर सगळं सॅम्पल फ्लॅटमध्ये जसं बनवलं आहे तसं तुम्ही तुमच्या फ्लॅटमध्ये करू शकता. 80% गोष्टी हे लोक देतात आणि तुम्हाला राहिलेल्या 20% तुम्हाला जशा हव्या तशा तुम्ही करू शकता. सो हा सॅम्पल फ्लॅट आपण पाहतो आहे आणि फ्लॅट पाहताना खरं तर मी फ्लॅट होतो, इतका अप्रतिम डेकोरेशन आणि सगळ्याच गोष्टी इथे पाहायला मिळतात. सो रिव्हिएरा मोनाको हा लक्झरियस प्रोजेक्ट आहे. याच्यापेक्षासुद्धा कमी बजेटमध्ये प्रोजेक्ट अवेलेबल आहेत, पण हा लक्झरीची हद्द आहे असं मी म्हणा हरकत नाही. सो इतकं लक्झरियस गोष्टी इथे दिलेल्या आहेत की पाहूनच आपण दंग होतो. हे वॉशरूम आहे, ड्राय एरिया आहे हा, आणि इकडे वेट एरियासुद्धा आतमध्ये तुम्ही आला की शॉवर तुम्ही घेऊ शकता. इकडे शॉवर वेगळा आहे, वेट एरिया. सो असं हे वॉशरूम, इकडे बेसिन, इकडे टॉयलेट सीट आणि इकडे आपला वेट एरिया. सो हे आहे वॉशरूम आपल्या फ्लॅटचं. सो रिव्हिएरा मोनाकोचं हे वॉशरूम. त्यानंतर मी सगळं डिटेलमध्ये यासाठी दाखवतो आहे की तुम्हाला प्रत्यक्ष येऊन इथं पाहायचं आहे, कारण नुसतं व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला कळणार नाही. हे प्रत्यक्ष गोष्टीला हात लावून आणि अनुभवण्याच्या गोष्टी आहेत, ह्या नुसत्या पाहण्याच्या गोष्टी नाहीत. हा फ्लॅट 1 BHK होता. सो आता हा 304 नंबरचा फ्लॅट आहे मित्रांनो. तुम्ही एकदा बघून घ्या. आता मी काय बोलणार नाही, हा फक्त बघायच्या गोष्टी आहे, तुम्हाला डिस्टर्ब करत नाही. तुम्ही शांतपणे हा फ्लॅट पाहून घ्या. हा मुलांना खेळण्याचा चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे. आतमध्ये कार्टून्स लावलेले आहेत, सगळं गेमिंगसाठी आहे, खेळणी आहेत आणि खाली छान मस्त डिझाईन केलेलं आहे. सो इकडे छोटंसं घर आहे आणि छान चिल्ड्रन्स, लहान मुलांपासून जसे जसे मोठी मुलं होतील, काही लोकांना कोपऱ्यातमध्ये गेमिंगसाठी PC पण ठेवलेले आहेत. सो हा चिल्ड्रन्स प्ले एरिया. त्यानंतर हा पूल आणि बाहेर स्विमिंग पूल. सो असा हा रिव्हिएरा मोनाकोचा छान तुम्ही व्ह्यू बघा मित्रांनो. फक्त हा खालचा स्विमिंग पूल आहे आपल्या लॉबीच्या बाहेरचा, आणि वर आपण पाहिला तो इन्फिनिटी स्विमिंग टँक आहे. सो खाली सुद्धा एक स्विमिंग टँक आहे पाठीमागच्या साईडला आपण आल्यावर. सो हे डिझाईन बघा, खूप सुंदर डिझाईन्स आहेत. लॉबी तुम्ही पाहू शकता, काही सुंदर लॉबी केलेली आहे. सो हा प्रोजेक्ट आहे रिव्हिएरा मोनाको. पुन्हा मी आठवण करून देतो. आणि हे सगळं आता खालची लॉबी जी आहे ती दाखवलेली आहे. तुम्ही इथे तुमच्या गेस्टला आलेल्या बसू शकता. इथे मीटिंग्ससुद्धा करू शकता, कारण प्रत्येकाला आपण वर नाही घेऊन जाऊ शकत आपल्या फ्लॅटमध्ये. सो यासाठी खूप सुंदर लॉबीज बनवल्या गेल्या आहेत. गेस्ट इकडे येऊन इकडे तुम्ही मीटिंग्स करू शकता, बिझनेस मीटिंग्स. सो यासाठी सुद्धा ही लॉबी असावी. सो तुम्ही पहा फक्त,
जास्त मी तुम्हाला बोलून डिस्टर्ब करत नाही. सो पहा. सो इकडे प्रॉपर्टीज पाहतोय. 40वा मजला असू दे, 39वा मजला असू दे, तुम्हाला प्रॉपर्टी तुम्ही पाहताय, तुम्हालाही दाखवतोय. सो पटायाला तुम्हाला इंटरनॅशनल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा मला. आणि जवळजवळ मी आता पाहिलं की 2 वर्षापूर्वी इन्व्हेस्ट केलेला एक फ्लॅट 40व्या मजल्यावरती सी व्ह्यू असलेला शॉर्ट छोटासा फ्लॅट ऑलमोस्ट डबल किंमत झालेली आहे. दर महिन्याला आत्ता मार्केट नसून सुद्धा 12,000 बाथ रेंट येणार आहे आणि प्लस करन्सी ॲप्रिसिएशन झालेलं आहे. सो अशा प्रकारचं ॲप्रिसिएशन तुम्हाला मिळू शकतं. तुम्ही ही इंटरनॅशनल प्रॉपर्टीमध्ये बुक करा आणि पैसे एकदम द्यायला लागत नाहीत, जर स्टेप वाईज तुम्हाला पैसे द्यायला लागतात. सो अशा प्रॉपर्टीमध्ये नक्की इन्व्हेस्ट करा. सो असे स्विमिंग टँक मोठे मोठे इकडे आहेत. तो स्विमिंग टँक इतकी मजेत घेऊ शकता. आणि वर तुम्ही पाहू शकता ही बिल्डिंग आहे, 40 मजल्यापर्यंत बिल्डिंग आहे. आणि माझ्या पाठीमागे बघता तुम्ही वर पण स्विमिंग टँक आहे. इन्फिनिटी स्विमिंग टँक असं काहीतरी म्हणतात. आणि पाठीमागे खाली स्विमिंग टँक आहे. छान अशा प्रॉपर्टी बुक करण्यासाठी माझा DFR चॅनल सबस्क्राईब. हा पार्किंगच्या वर टेनिस कोर्ट केलेला आहे. पार्किंगचा पण सदुपयोग केलेला आहे. पार्किंगच्या टॉपला हा टेनिस कोर्ट आहे. आणि ही आपली रिवेरा मोनॅको बिल्डिंग 40व्या मजल्यापर्यंत आपण पाहू शकतो. आणि हा टेनिस कोर्ट आहे पार्किंगच्या अगदी वर. आणि पार्किंग कसं आहे तर पार्किंग तुम्ही पाहू शकता, इपॉक्सी कोटिंग केलेलं पूर्ण पार्किंग आहे. छान छान कोट्स लिहिलेले आहेत, कोट्स वाचण्यासारखे आहेत मित्रांनो. सो हे आहे पार्किंग. कॉमन पार्किंग असतं इथे, असं रिझर्व पार्किंग आपल्याकडे नसतं. सो जिथे अवेलेबल आहे तिथे तुम्ही गाडी लावू शकता. सो हे आहे आपल्या रिवेरा मोनॅको प्रोजेक्टचं पार्किंग. आणि मित्रांनो हा आहे एंट्रन्स. मी मुद्दाम एंट्रन्स शेवटी दाखवतोय. सो हा एंट्रन्स आहे. गेला की आपल्या उजव्या हाताला पार्किंग आहे आणि समोर एंट्रन्स आहे. सो हा आहे प्रोजेक्टचा एंट्रन्स आणि हा बाहेरचा रोड आहे. सो रिवेरा मोनॅको हा प्रोजेक्ट लक्झरियस प्रोजेक्टमध्ये पडतो. त्यामुळे तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. थँक्यू सो मच. सो हा प्रोजेक्ट आपण पाहिला रिवेराचा मोनॅको. आणि पाठीमागे बघताय पार्किंगवर सुद्धा टेनिस कोर्ट केलेला आहे. खूप छान प्रोजेक्ट आहे. सो असेच प्रोजेक्ट पाहण्यासाठी चॅनल नक्की पाहत राहा. हा प्रोजेक्ट त्यानंतर आपण दुसऱ्या प्रोजेक्ट जाणार आहोत, त्याचे पण डिटेल नक्की शेअर करतो. सो डायल फॉर रिअल्टी हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. आणि ज्याला प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे अशा तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा.